विरोधी पक्षनेतेपदासाठी आता शिवसेना युबीटीकडून आदित्य ठाकरे यांचं नाव पुढे केल्याची सूत्रांची माहिती आहे आणि भास्कर जाधव यांचं नाव केवळ चर्चेत ठेवून आदित्य ठाकरेंच्या नावाची शिफारस विधानसभा अध्यक्षांकडे केल्याची सूत्रांकडून माहिती कळते। त्यामुळे यंदाच्या हिवाळी अधिवेशनात आदित्य ठाकरे हे विरोधी पक्षनेतेपदी येणार का, ते असणार का, याकडे लक्ष लागलेलं आहे। सध्या नागपूर हिवाळी अधिवेशनाची लगबग सुरू झालेली आहे। काही वेळामध्ये दोन्ही सभागृहांच्या कामकाजाला सुरुवात होणार आहे। नागपूर हिवाळी अधिवेशनाचा आज पहिलाच दिवस आहे। मात्र आत्तापर्यंत झालेल्या अधिवेशनामध्ये हे अधिवेशन ऐतिहासिक ठरणार आहे, कारण दोन्ही सभागृहामध्ये विरोधी पक्ष नेतेच नाहीयेत आणि त्यामुळे विरोधी पक्षनेतेपदाची ही जबाबदारी कोणाकडे येणार, विरोधी नेतेपद हे नेमलं जाणार का, याकडे लक्ष लागलेलं आहे। तर या सगळ्या घडामोडीमध्ये आता आदित्य ठाकरे यांचं नाव विरोधी पक्षनेतेपदाच्या चर्चेत आहे। भास्कर जाधव यांच्या नावाची काही दिवसांपूर्वी चर्चा होती, मात्र आता आदित्य ठाकरे यांचं नाव चर्चेत आलंय। कपिल राव तुमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत, आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। कपिल, आज विरोधी पक्षनेते पदाविनाच दोन्ही सभागृहांचं कामकाज चालणार आहे, मात्र आदित्य ठाकरे यांचं नाव सध्या चर्चेत आहे विरोधी पक्षनेतेपदासाठी आणि भास्कर जाधव यांच्या नावाला कुठेतरी या ठिकाणी लांब ठेवल्याचं दिसतंय। काय नेमकी या संदर्भातली माहिती आहे? आपण याआधी ही अधिवेशन पाहिलेली आहेत आणि प्रत्येक अधिवेशनामध्ये हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा असतो की विरोधी पक्षनेता झालाच पाहिजे आणि यावेळीही तो मुद्दा समोर आला होता। विरोधकांनी हा मुद्दा पुढे रेटला होता का बाबा विरोधी पक्षनेता झाला पाहिजे, परंतु आतापर्यंत भास्कर जाधवांच्या नावावरती शिक्कामोर्तब होत होता। भास्कर जाधवांना विरोधी पक्षनेता करण्याच्या बाबतीत विचारविनिमय सुरू होता, परंतु आता एक वेगळं नाव समोर येते, ते म्हणजे आदित्य ठाकरे। आदित्य ठाकरे नावानं पुढे येते अशी सूत्रांची खात्रीला एक माहिती झी मीडियाच्या हाती आलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आदित्य ठाकरेंचं नाव पुढे येऊ शकतं अशी रणनीती खेळली जात आहे उद्धव ठाकरे गटाकडनं, असंही बोललं जात आहे। त्यामुळे भास्कर जाधवांना कुठेतरी डावलून आता आदित्य ठाकरे नाव समोर येते अशी एक महत्वाची खात्रीला एक सूत्रांची माहिती समोर येत आहे। ठीक, कपिल, जरूर लक्ष ठेवून या घडामोडीवर आपण वेळोवेळी चर्चा करूया आणि तपशील तुमच्याकडून जाणून घेत राहू। कपिल राऊत आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत। तर आदित्य ठाकरे नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये आता विरोधी पक्षनेतेपदी येणार का, ते विराजमान होणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे। खरं तर इतके वर्षांमध्ये सातत्यानं भास्कर जाधव यांचं नाव विरोधी पक्षनेतेपदासाठी चर्चेत होतं, मात्र यावेळी केवळ नाव चर्चेत ठेवायचं भास्कर जाधव यांचा आणि विरोधी पक्ष नेतेपदी आदित्य ठाकरेंना आणायचं, अशा प्रकारची एक रणनीती असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे। त्यामुळे निश्चितच येणार हे आता आजपासून सुरू होणारं नागपूर हिवाळी अधिवेशन याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे। तर या संदर्भात विजय वडेट्टीवारांनी काय म्हटलं तेही आपण ऐकूया। आदित्य ठाकरे जी का नाम आ रहा है, भास्कर जाधव का नाम हटकर अपोजिशन लीडर के लिए लेकर, किस तरह से देखेंगे उसके ऊपर? नहीं, वो तो उन पार्टी का निर्णय है, उसमें हम लोग कुछ नहीं चाहिए, क्योंकि हमसे ज्यादा संख्याबल शिवसेना का है, उनका हक पहले होता है। तो जैसा वो पार्टी, उनके पार्टी का निर्णय है, किसको देना है किसको नहीं देना है। त्यामुळे विजय वडेट्टीवारांनी सांगितलेलं आहे की संख्याबळ हे शिवसेनेचं जास्त आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं, त्यामुळे त्यांचा हा अंतर्गत प्रश्न आहे विरोधी पक्षनेतेपदाचा। त्यामुळे आता कोणाचं नाव विरोधी पक्षनेतेपदासाठी पुढे ते बघणं महत्त्वाचं असेल।